विभाज्य संख्या. आता इथे आपण बघूया की 15 म्हणजे 3 गुणिले 5 असं लिहिलेलं आहे आणि 15 हे 1 गुणिले 15 असं पण लिहिता येतं. याचाच अर्थ आपण असं म्हणू शकतो की 15 ही संख्या 1 ने, 3 ने, 5 ने आणि 15 ने विभाज्य आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो की 15 ही या 1, 3, 5, 15च्या पटीत आहे किंवा या सर्व संख्यांच्या ती पाढ्यामध्ये आहे. म्हणजे 1च्या पाढ्यामध्ये 15 आहे, 3च्या पाढ्यामध्ये आहे, 5च्या पाढ्यात आहे आणि स्वतः 15च्या पाढ्यात पण 15 आहे. आता आपण असं म्हणालो की 15 ही एकाच्या पाढ्यात आहे. पण एकाच्या पाढ्यामध्ये 12 आहे का? आहे. 20 आहे का? आहे. 50 आहे का? आहे. किंबहुना प्रत्येक संख्या ही एकाच्या पाढ्यामध्ये आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक संख्या ही 1 ने विभाज्य आहे. आता प्रत्येक संख्या ही स्वतःच्या पाढ्यामध्ये असते का? असते. म्हणजे 15च्या पाढ्यात 15 आहे का? आहे. 25च्या पाढ्यात 25 आहे का? आहे. 30च्या पाढ्यात 30 आहे का? आहे. म्हणजेच प्रत्येक संख्या ही त्या संख्येने म्हणजे स्वतःने सुद्धा विभाज्य असते. आता आपण असं पाहिलं की ही जी संख्या विभाज्य आहे ती 1, 3, 5 आणि 15 यांच्या पाढ्यात आहे किंवा त्यांच्या पटीत आहे. याचा अर्थ आपल्या लक्षात येईल की विभाज्य संख्या ही या बाकी संख्यांपेक्षा एकतर मोठी आहे, कारण 15 हे 1, 3, 5 याच्यापेक्षा मोठा आकडा आहे. तर एकतर ती संख्या ही विभाजक संख्यांपेक्षा मोठी आहे किंवा विभाजक संख्येच्या एवढी आहे. म्हणजे 15 ही 15 एवढी तरी संख्या आहे किंवा 15 ही 1, 3, 5 यांच्यापेक्षा मोठी संख्या आहे. तर असे आपण विभाज्य संख्येचे वेगळे वेगळे गुणधर्म पाहिले. आता ही विभाज्य संख्या काय आहे हे शिकल्यावर आपण ही संकल्पना जी आहे आपण शिकलोय ती वापरून आपण एखादी संख्या सम आहे का विषम आहे हे ठरवू शकतो का? मला विभाज्य संख्येबद्दलची जी माहिती मिळाली आहे ती माहिती वापरून हे सांगता येईल का की एखादी संख्या सम आहे का विषम आहे? जरूर सांगता येईल. कारण मी असं म्हणू शकते की ज्या संख्या या 2 ने विभाज्य आहेत त्या सर्व संख्या समसंख्या आहेत आणि ज्या संख्या 2 ने विभाज्य नाहीत त्या सर्व संख्या या विषम संख्या आहेत.